हॅलो फ्रेंड्स, आपण शिकतोय चॅप्टर इलेक्ट्रोकेमिस्ट्री स्टँडर्ड 12 आणि आज आपण लक्षामध्ये घेणार आहोत रूल्स फॉर द रिप्रेझेंटेशन ऑफ द सेल. रिप्रेझेंटेशन ऑफ द सेललाच आपण फॉर्म्युलेशन ऑफ द सेल असं म्हणत असतो. तर कुठलाही सेल जर का घेतला तर त्याचं रिप्रेझेंटेशन कशा पद्धतीने करायचं, कोणत्या कन्व्हेन्शननी किंवा कोणत्या रूल्सनी करायचं, ते रूल्स किंवा ते कन्व्हेन्शन आपल्याला आता लक्षामध्ये घ्यायचे आहे. तर बघा, सगळ्यात पहिले सांगितलं आहे की कुठलाही गॅल्व्हनाइक किंवा व्होल्टाइक सेल जर का असेल तर त्यामध्ये दोन हाफ सेल असतात. एक असतो ऑक्सिडेशन हाफ सेल आणि एक असतो रिडक्शन हाफ सेल. Every galvanic or voltaic cell consists of a two half cell. One is oxidation half cell and other is reduction half cell. Oxidation half cell is always written on the left hand side and it is related with the anode. It is related with the anode. At this electrode the oxidation takes place and it is the negative electrode. काय सांगितलंय बघा, ऑक्सिडेशन हाफ सेलला आपण नेहमी लेफ्ट हँड साईडला लिहिणार. ऑक्सिडेशन हाफ सेल हा ॲनोडशी रिलेटेड असणार आहे, तो निगेटिव्ह इलेक्ट्रोड असणार आहे, त्याच्यापाशी ऑक्सिडेशन झाल्याचं दिसून येईल. याला लक्षात ठेवण्यासाठी हा एक शब्द डोक्यामध्ये ठेवला जातो, लोन. लोन म्हणजे काय? एल फॉर लेफ्ट, लेफ्ट हँड साइड इलेक्ट्रोड हा असतो ऑक्सिडेशन हाफ सेल आणि ऑक्सिडेशन हाफ सेल शी संबंधित आहे ॲनोड आणि ॲनोड म्हणजे आहे निगेटिव्ह इलेक्ट्रोड, दॅट इज लोन. लोन हा शब्दप्रयोग लक्षात घ्या. लेफ्ट हँड साइड ऑक्सिडेशन, ॲनोड निगेटिव्ह इलेक्ट्रोड. तर रिडक्शन हाफ सेलला आपण राईट हँड साईडला लिहित असतो. इट इज रिलेटेड विथ द कॅथोड, हा कॅथोडशी संबंधित असतो. इट इज अ पॉझिटिव्ह टर्मिनल अँड ॲट धिस इलेक्ट्रोड द रिडक्शन टेक्स प्लेस. तीन मुद्दे आपण या ठिकाणी लक्षात घेतले. प्रत्येक गॅल्व्हनाइक सेल हा दोन हाफ सेलचा बनलाय, ऑक्सिडेशन हाफ सेल, रिडक्शन हाफ सेल. ऑक्सिडेशन हाफ सेल हा आपण लेफ्ट हँड साईडला लिहितो, तो ॲनोडशी संबंधित आहे, त्याच्यापाशी ऑक्सिडेशन होतं, तो निगेटिव्ह इलेक्ट्रोड आहे. रिडक्शन हाफ सेल हा राईट हँड साईडला आपण लिहित असतो, तो कॅथोडशी संबंधित आहे, पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड, त्याच्यापाशी रिडक्शन झाल्याचं आपल्याला दिसून येतं. मेटल हा झिंक मेटल आणि हे ZnSO4 सोल्युशन. झिंक रॉड इज डीप इन ZnSO4 म्हणजेच मेटल आणि मेटल आयन यांचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे. तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट बिटवीन मेटल अँड मेटल आयन इज इंडिकेटेड बाय सिंगल व्हर्टिकल लाईन. या ठिकाणी डायरेक्ट कॉन्टॅक्ट असेल तर तो सिंगल व्हर्टिकल लाईननी दाखवला जातो. जसं इथे CuSO4 आणि Cu, या CuSO4 मध्ये हा Cu डीप आहे म्हणजे त्यांचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे, सिंगल व्हर्टिकल लाईननी आपण दाखवलेला आहे. त्याचबरोबर ZnSO4 आणि CuSO4 यांचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट नाही, पण ते सॉल्ट ब्रिजच्या माध्यमातून कनेक्ट झालेले आहेत आणि त्यामुळे सॉल्ट ब्रिजच्या माध्यमातून जो इनडायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे तो डबल व्हर्टिकल लाईननी दाखवला जातो. यावरनं लक्षात येतं की हा ऑक्सिडेशन हाफ सेल आहे कारण तो लेफ्ट हँडला लिहिला आहे, हा रिडक्शन हाफ सेल आहे कारण हा राईट हँडला लिहिला आहे. हा ऑक्सिडेशन हाफ सेल हा ॲनोडशी संबंधित आहे, निगेटिव्ह. हा रिडक्शन हाफ सेल कॅथोडशी संबंधित आहे, पॉझिटिव्ह. मेटल आणि मेटल आयन सोल्युशनमध्ये डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे, सिंगल व्हर्टिकल लाईन. इथे सुद्धा मेटल आणि मेटल आयनमध्ये डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे, सिंगल व्हर्टिकल लाईन. पण ZnSO4 आणि CuSO4 मधला इनडायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे आणि तो मेंटेन केलेला आहे सॉल्ट ब्रिजनी, म्हणून त्या दोघांच्या मध्ये आपण डबल व्हर्टिकल लाईन दाखवलेला आहे. एक गोष्ट लक्ष द्या, जसा सॉल्ट ब्रिज आपण इथे वापरलेला आहे त्या सॉल्ट ब्रिजच्या ऐवजी पोरस पार्टिशन सुद्धा वापरलं जाऊ शकतं. मग पोरस पार्टिशनचं काम सॉल्ट ब्रिज सारखंच आहे, अर्थात बेस्ट आहे सॉल्ट ब्रिज, पण पोरस पार्टिशन सुद्धा वापरल्या जाऊ शकतं. बघा, मी काय केलं, एक पॉट घेतला, त्या पॉटमध्ये इथे पोरस पार्टिशन डेव्हलप केलेलं आहे. या भागामध्ये झिंक रॉड डीप केला ZnSO4 मध्ये, या भागामध्ये डीप केला कॉपर रॉड कोणामध्ये, CuSO4 मध्ये. झिंक आणि कॉपर इलेक्ट्रिक बल्बला आपण लावलेले आहे आणि पोरस पार्टिशन हे सॉल्ट ब्रिज सारखं काम करणार आहे. तो फक्त मायग्रेशन ऑफ आयनला परमिशन देईल, या दोन सोल्युशनला एकमेकांमध्ये मिक्स होऊ देणार नाही.
पण मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे सॉल्व्हब्रिज हा चांगला आहे. का बरं? कारण की समजा सॉल्व्हब्रिज खराब झाला तरी हे दोन सोल्युशन एकमेकामध्ये मिक्स होत नाही, म्हणजेच लिक्विड जंक्शन पोटेन्शियल डेव्हलप होणार नाही आणि हे सोल्युशन सुद्धा खराब होणार नाही. पण या पोरस पार्टिशनचे पोअर्स जर का खराब झाले तर हे दोन सोल्युशन एकमेकामध्ये मिक्स होतील, लिक्विड जंक्शन पोटेन्शियल डेव्हलप होईल आणि त्याचबरोबर दोन्ही सोल्युशन खराब होतील, तो सेल सुद्धा खराब झाल्याचं दिसेल. पोरस पार्टिशन हे त्या ठिकाणी हँडी आहे, याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणं सोपं आहे, पण हे खराब झालं तर सगळे सोल्युशन खराब होतील. हे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणं जरा डिफिकल्ट आहे. एका ट्रेमध्ये आपल्याला हा सेल घ्यावा लागेल आणि मग तो न्यावा लागेल, परंतु हा त्या ठिकाणी लेस रिस्की आहे, कारण तो खराब झाला की फक्त सॉल्व्हब्रिज बदला, दोन्ही सोल्युशन ॲज इट इज असतील. आता अजून एक भाग त्याच्यामध्ये आहे, जसं सॉल्व्हब्रिज दाखवला, पोरस पार्टिशन दाखवलं, तसा पोरस पॉट सुद्धा असतो. काय केलं बघा, मी कॉपरची व्हेसल वापरलेली आहे. कॉपर व्हेसलमध्ये हा पोरस पॉट घेतलेला आहे. त्या पोरस पॉटच्या आतमध्ये झिंक रॉड घेतला जो ZnSO4 मध्ये डीप केलेला आहे आणि या उरलेल्या भागामध्ये मी CuSO4 ठेवलेला आहे. लक्ष द्या, सगळ्यात पहिले काय घेतली, कॉपर व्हेसल. कॉपर व्हेसलच्या आतमध्ये काय ठेवला, पोरस पॉट. पोरस पॉटच्या आतमध्ये घेतलं ZnSO4 आणि त्यामध्ये झिंक रॉड डीप केला आणि या रिमेनिंग पार्टमध्ये कोण घेतलेला आहे, CuSO4. जे काम सॉल्व्हब्रिजचं पोरस पार्टिशनचं आहे तेच काम पोरस पॉटचं आहे. इथे सुद्धा लक्ष द्या, पोरस पार्टिशन, पोरस पॉट हे हँडी आहे, नेण्यासाठी सोपे आहेत, म्हणजे हे डिव्हाइस दोन्ही उचलून सहजपणे नेता येईल. पण पोरस पार्टिशन किंवा पोरस पॉटचे पोअर्स खराब झाले तर सोल्युशन मिक्स होण्याचा चान्स आहे, सोल्युशन वाया जातील. त्यामुळे सॉल्व्हब्रिज इज द बेटर वन. सॉल्व्हब्रिज हा मोर इफिशियंट आहे, लेस रिस्की आहे, त्यामुळे तो प्रामुख्याने वापरला जात असतो. तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होईल की इथे झिंकचा रॉड वापरला आणि कॉपर व्हेसल का वापरली? तर प्रिव्हियस लेक्चर आठवा, त्यामध्ये आपण सांगितलं होतं साईज ऑफ द कॉपर रॉड इन्क्रीजेस व्हाईल द साईज ऑफ द झिंक रॉड डिक्रीजेस, आणि म्हणून आपण रॉड झिंकचा वापरला आणि व्हेसल कॉपरची वापरली. उलट जर का केलं असतं तर झिंक व्हेसलचा साईज कमी झाला असता, झिंक व्हेसल फुटू शकली असती. म्हणून नेहमी करता कॉपरची व्हेसल आणि झिंकचा रॉड हा डॅनियल सेलमध्ये वापरला जाऊ शकतो. हे तिन्ही डॅनियल सेलच आहे, फक्त यात सॉल्व्हब्रिज आहे, यात पोरस पार्टिशन आहे, यात पोरस पॉट आहे. सॉल्व्हब्रिज, पोरस पार्टिशन, पोरस पॉट हे इनडायरेक्ट कॉन्टॅक्ट घडवून आणत असतात आणि तो इनडायरेक्ट कॉन्टॅक्ट आपण डबल व्हर्टिकल लाईननी दाखवत असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे कॉन्सन्ट्रेशन आणि प्रेशर त्यांच्या खाली आपण मेन्शन करणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ ZnSO4 हा 1 मोलार आहे, तर लिहा तिथे CuSO4 1 मोलार आहे, पायाशी ब्रॅकेटमध्ये लिहा. झिंकची फिजिकल स्टेट द्या सॉलिड, कॉपरची फिजिकल स्टेट द्या सॉलिड. अशा फिजिकल स्टेट, कॉन्सन्ट्रेशन, प्रेशर हे गॅसच्या बाबतीमध्ये असेल. समजा हायड्रोजन वापरला, गॅस आहे, मग त्याचं प्रेशर त्याच्या पायाशी लिहून टाका 1 ॲटमॉस्फिअर. त्यानंतर डिफरंट आयन्स इन द सेम सोल्युशन आर सेपरेटेड बाय कॉमा. एखादं सोल्युशन आहे आणि त्या सोल्युशनमध्ये एकापेक्षा जास्त आयन्स आहे, मग अशा वेळेला ते जे आयन्स आहेत ते मेन्शन करण्यासाठी कॉमाचा उपयोग करतात. आपल्याकडे असं सोल्युशन आहे ज्यामध्ये फेरस आणि फेरिक असे दोन्ही आयन्स आहे, मग दोन्ही आयन्स जर का लिहायचे आहेत तर दे आर सेपरेटेड बाय कॉमा. यांच्यामध्ये सिक्वेन्स हा काही महत्त्वाचा नसतो. तुम्ही Fe3+ Fe2+ असं लिहा किंवा Fe2+ Fe3+ असं लिहिलं तरी सुद्धा चालेल. द सिक्वेन्स इज नॉट इम्पॉर्टंट, द इम्पॉर्टंट इज दॅट 2 आयन्स मस्ट बी सेपरेटेड बाय कॉमा इफ दे आर प्रेझेंट इन द सेम सोल्युशन. त्याच्यानंतर डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रॉन आणि डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक करंट मेन्शन करा. आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये जेव्हा डॅनियल सेल बघितला होता तेव्हा सांगितलं होतं की इलेक्ट्रॉन्स ट्रॅव्हल्स फ्रॉम ॲनोड टू कॅथोड. ठीक आहे, आणि इलेक्ट्रिक करंट ट्रॅव्हल्स फ्रॉम कॅथोड टू ॲनोड. तर हा इलेक्ट्रिक करंट आपण मेन्शन करायला पाहिजे. इव्हन EMF सुद्धा मेन्शन करायला पाहिजे जर का माहिती असेल तर. याचा EMF जो होता तो होता डॅनियल सेलचा EMF इज इक्वल्स टू 1.1 व्होल्ट, एवढा तो होता. त्याच्या पुढे एक गोष्ट लक्ष द्या, सिंगल हाफ सेल जर का लिहायची वेळ आली, सिंगल हाफ सेल, समजा झिंक हाफ सेल लिहायचा आहे तर कसा लिहायचा, तर तो लिहिताना पहिले त्याचं मेटल आयन सोल्युशन लिहायचं आणि इट इज इन डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ Zn. ही लिहिण्याची पद्धती आहे की पहिले सोल्युशन सिंगल व्हर्टिकल लाईन Zn
आता यामध्ये ZnSO4 मध्ये SO4 तेवढा महत्त्वाचा नाही आहे, Zn2+ महत्त्वाचा आहे. आणि त्यामुळे थोडक्यात लिहिताना असं सुद्धा लिहिलं जातं Zn2+ सिंगल व्हर्टिकल लाईन Zn. याला जर का लिहायचं असेल तर कसं लिहिणार, मेटल आयन सोल्युशन आणि मेटल, आणि थोडक्यामध्ये Cu2+ सिंगल व्हर्टिकल लाईन Cu असं सुद्धा लिहिलं तर चालतं. सिंगल हाफ सेल लिहिताना मेटल आयन सोल्युशन सिंगल व्हर्टिकल लाईन मेटल. फॉर एक्झाम्पल ZnSO4 सिंगल व्हर्टिकल लाईन Zn म्हणजे Zn2+ सिंगल व्हर्टिकल लाईन Zn, किंवा CuSO4 सिंगल व्हर्टिकल लाईन Cu, Cu2+ सिंगल व्हर्टिकल लाईन Cu. हे आहे रिप्रेझेंटेशन हाफ सेलचं, आणि हे रिप्रेझेंटेशन आहे कंप्लीट सेलचं. आता काही वेळेला आपल्याला गॅस इलेक्ट्रोड हे वापरावे लागतील. तुम्हाला गॅसचा इलेक्ट्रोड कसा काय राहील, सॉलिड इलेक्ट्रोड ठीक आहे, पण गॅसचा इलेक्ट्रोड सुद्धा असतो. समजा उदाहरणार्थ हायड्रोजनचा इलेक्ट्रोड आपल्याला वापरायचा आहे, मग हायड्रोजनचा रॉड थोडी घेणार आहे, तर काय करतात, इनर्ट इलेक्ट्रोड लाईक अ प्लॅटिनम घेतात. समजा हा प्लॅटिनम आहे, याच्यावरती हायड्रोजन गॅसला ॲडसॉर्ब करतात, ॲडसॉर्शन, आणि मग त्या प्लॅटिनमला त्या हायड्रोजन आयन सोल्युशनमध्ये इमर्स केलं जातं. बघा, समजा हा घेतला आपण प्लॅटिनमचा रॉड, याच्यावरती आपण हायड्रोजन गॅसला ॲडसॉर्ब केलं. ठीक आहे, हा कोणता रॉड आहे, प्लॅटिनम. त्याच्यावरती कोणाला ॲडसॉर्ब केला आपण, हायड्रोजनला, अँड देन इट इज डीप इन टू इट्स ओन आयन सोल्युशन. त्याला HCl मध्ये आपण डीप केलेलं आहे. तर असा गॅस इलेक्ट्रोड घेतला जातो. याचं रिप्रेझेंटेशन कसं लिहाल, पहिले सोल्युशन HCl, मग कोण आहे, हायड्रोजन गॅस. HClचा कॉन्टॅक्ट कोणाशी आहे, हायड्रोजन, आणि हायड्रोजन गॅस कोणावर ॲडसॉर्ब केलेला आहे, प्लॅटिनम. हा गॅस आहे ना, मग त्याचं प्रेशर लिहावं लागेल, आणि हे सोल्युशन आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन लिहावं लागेल. अशा तऱ्हेने या इलेक्ट्रोडचं आपण रिप्रेझेंटेशन या ठिकाणी दिलेलं आहे. काय म्हटलंय बघा, इन केस ऑफ गॅस इलेक्ट्रोड, गॅस इज फर्स्ट ॲडसॉर्ब ऑन इनर्ट इलेक्ट्रोड लाईक अ प्लॅटिनम, देन इन कॉन्टॅक्ट विथ ओन आयन सोल्युशन. सोल्युशन 1 मोलार, गॅस 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. प्लॅटिनम हा इनर्ट इलेक्ट्रोड म्हणून या ठिकाणी काम करतोय. या रूल्सचा उपयोग करून आपण रिप्रेझेंटेशन ऑफ द सेल लिहित असतो. हे सेलचं रिप्रेझेंटेशन आहे. रिप्रेझेंटेशन जर का लक्षामध्ये ठेवलं तर त्याची डायग्राम सुद्धा काढल्या जाते. कशी, Zn सिंगल व्हर्टिकल लाईन, ZnSO4 डबल व्हर्टिकल लाईन, CuSO4 सिंगल व्हर्टिकल लाईन Cu, मायनस प्लस म्हणजे हा ॲनोड, हा कोण आहे, कॅथोड. हे डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रॉन, डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक करंट. या ठिकाणी पहिला तर भाग हा लक्षात घ्या, लेफ्ट हँड साईडला ऑक्सिडेशन हाफ सेल आहे, म्हणजे इथे ऑक्सिडेशन होत आहे. राईट हँड साईडला रिडक्शन हाफ सेल लिहिला जातो. इथे काय होत आहे, रिडक्शन. म्हणजे आपल्या लक्षात आलं की याच्यापाशी ऑक्सिडेशन, याच्यापाशी काय होणार आहे, रिडक्शन. आता कसा लिहिणार, तर सोल्युशन कोणता आहे, ZnSO4, त्याच्यामध्ये कोणाला डीप केलेला आहे, Zn. या दुसऱ्या भागामध्ये सोल्युशन आहे CuSO4, त्यामध्ये डीप केलेला आहे कॉपर. या Zn आणि Cuला बल्बला आपण कनेक्ट केलेला आहे. या दोघांमध्ये डबल व्हर्टिकल लाईन आहे, म्हणजे सॉल्ट ब्रिज, पोरस पार्टिशन किंवा पोरस स्पॉट दाखवा, म्हणजे डायग्राम तयार होते. डायग्रामवरनं रिप्रेझेंटेशन लिहिलं जातं, रिप्रेझेंटेशनवरनं डायग्राम लिहिली जाते. एवढंच काय की हे जे रिप्रेझेंटेशन आहे यावरनं रिॲक्शन पण लिहिता येते. कशी, झिंक पाशी काय होणार आहे आपण सांगितलं, झिंक हा Zn सिंगल व्हर्टिकल लाईन, ZnSO4 हा ऑक्सिडेशन हाफ सेल आहे, म्हणजे इथे ऑक्सिडेशन रिॲक्शन होणार आहे. ती ऑक्सिडेशन काय असेल, Zn गिव्स Zn2+ 2 इलेक्ट्रॉन, आणि हा जो आहे हा रिडक्शन हाफ सेल आहे. या ठिकाणी रिडक्शन होणार आहे, गेन ऑफ इलेक्ट्रॉन होणार आहे. मग काय होईल, इथे Cu2+ 2 इलेक्ट्रॉन गिव्स Cu, बरोबर आहे. आणि या दोघांची सम केली की Zn + Cu2+ गिव्स अस Zn2+ Cu. असं या ठिकाणी नेट रिॲक्शन सुद्धा मिळते. 3 भाग आहेत बघा, डायग्राम, रिप्रेझेंटेशन, रिॲक्शन. या 3 पैकी कोणताही एक भाग दिला असेल तर उरलेले 2 भाग तुम्हाला त्या ठिकाणी डेव्हलप करता येतात. उदाहरणार्थ या रिॲक्शन्स दिल्या आणि तुम्हाला सांगितलं चला रिप्रेझेंटेशन लिहा, तुम्हाला सांगितलं चला डायग्राम काढा. कसं करणार, रिॲक्शन दिली आहे, काय दिसतंय, झिंकपाशी ऑक्सिडेशन आहे, म्हणजेच काय, तर तो ऑक्सिडेशन हाफ सेलमध्ये दाखवायचा. Zn
सिंगल व्हर्टिकल लाईन Zn2+, मग Zn2+ म्हणजे ZnSO4 ZnCl2 कोणी चालेल. इकडे रिडक्शन आहे, रिडक्शन आहे म्हणजे याचा अर्थ हे रिडक्शन हाफ सेल आहे. कॉपर डीप इन Cu2+ आयन सोल्युशन म्हणजे CuSO4 CuCl2 तुम्ही घ्या. म्हणजे आपल्या लक्षात आलं की याच्यापाशी ऑक्सिडेशन, याच्यापाशी रिडक्शन, म्हणजे Zn सिंगल व्हर्टिकल लाईन Zn2+ किंवा ZnSO4 लिहिलंय आणि इकडे डबल व्हर्टिकल लाईन देऊन CuSO4 सिंगल व्हर्टिकल लाईन Cu असं आपण देऊ शकतो. म्हणजे रिप्रेझेंटेशन तयार करता येईल, त्यावरनं डायग्राम तयार करता येईल. म्हणजे 3 पार्ट आहे, डायग्राम, रिप्रेझेंटेशन, रिॲक्शन. हे एकमेकावर डिपेंड आहे. कुठलीही एक गोष्ट माहिती असली की दुसरी गोष्ट ही सहजपणे लक्षामध्ये येते. एवढंच काय, तुम्हाला जर का नुसतं असं जरी दिलं असेल की झिंक हा ॲनोड आहे आणि कॉपर हा कॅथोड आहे, तरी सुद्धा तुम्ही या सगळ्या गोष्टी डेव्हलप करू शकता. झिंकला काय म्हटलं होतं, ॲनोड, म्हणजे समजलं झिंकपाशी ऑक्सिडेशन, Zn गिव्स Zn2++ 2 इलेक्ट्रॉन. कॉपर काय म्हटलंय, कॅथोड, त्याच्यापाशी रिडक्शन, गेन ऑफ इलेक्ट्रॉन, Cu2++ 2 इलेक्ट्रॉन गिव्स Cu. या ही ॲनोड ऑक्सिडेशन रिॲक्शन, ही रिडक्शन रिॲक्शन, या दोघांची बेरीज म्हणजे रिडॉक्स रिॲक्शन. एवढूशा माहितीवरनं रिॲक्शन जमली, त्याच्यावरनं रिप्रेझेंटेशन जमेल. हा ॲनोड आहे ना, मग Zn सिंगल व्हर्टिकल लाईन Zn2+ किंवा ZnSO4 लेफ्ट हँड साईडला आणि CuSO4 सिंगल व्हर्टिकल लाईन Cu हे राईट हँड साईडला आणि मध्ये डबल व्हर्टिकल लाईन द्या. रिप्रेझेंटेशन झालं. रिप्रेझेंटेशन झालं की डायग्राम तयार करता येते. म्हणजे 1 2 3 4 हे 4 भाग आहे. यातला कोणताही एक पॉईंट दिला असेल तर तुम्हाला दुसरा पॉईंट हा लगेच त्या ठिकाणी जमणार आहे. लक्षात येत आहे. आता आपल्याला रिप्रेझेंटेशन दिलेलं असताना सेल रिॲक्शन कशी लिहायची ती कन्सेप्ट लक्षामध्ये घ्यायची आहे. बघा, रायटिंग ऑफ सेल रिॲक्शन, तुमच्यासमोर रिप्रेझेंटेशन दिलेलं आहे. रिप्रेझेंटेशनचे रूल्स लक्षामध्ये घ्यायचे आणि त्यावरनं रिॲक्शन लिहायची आहे. इकडे हा लेफ्ट हँड साईड आहे, हा ऑक्सिडेशन ॲनोड, म्हणजे इथे ऑक्सिडेशन रिॲक्शन होणार. मग काय ऑक्सिडेशन रिॲक्शन होईल इथे बघा, तर Pb गिव्स Pb2++ 2 इलेक्ट्रॉन, हे आहे ऑक्सिडेशन, ॲनोड, ॲनोड असणार हा. आता याच्यापाशी रिडक्शन होणार, हा लेफ्ट हँड साईड इलेक्ट्रोड आहे, रिडक्शन इलेक्ट्रोड आहे, हा कॅथोड म्हणून काम करणार आहे. रिॲक्शन काय असेल, Ag++1 इलेक्ट्रॉन गिव्स Ag, हे रिडक्शन झालं इथे, हा कॅथोड आहे. आता मुद्दा असा आहे की ॲनोडपाशी 2 इलेक्ट्रॉन लॉस झाले आहे, तर कॅथोडपाशी पण 2 इलेक्ट्रॉन गेन व्हायला पाहिजे. मग एक काम करू, या रिॲक्शनला आपण 2 नी मल्टिप्लाय करू, मल्टिप्लाय बाय 2 म्हणजे काय येईल, ट्वाइस ऑफ Ag++ 2 इलेक्ट्रॉन गिव्स ट्वाइस ऑफ Ag. ठीक आहे, याला म्हणतो मी इक्वेशन नंबर 1, याला म्हणतो मी इक्वेशन नंबर 2. या 2 इक्वेशनची ॲडिशन करा. Pb प्लस ट्वाइस ऑफ Ag++ 2 इलेक्ट्रॉन गिव्स Pb2+ ट्वाइस ऑफ Ag+2 इलेक्ट्रॉन. हे 2 इलेक्ट्रॉन कॅन्सल, म्हणजे नेट रिॲक्शन मिळेल Pb प्लस ट्वाइस ऑफ Ag प्लस गिव्स अस Pb2+ ट्वाइस ऑफ Ag. दिस इज द नेट रिॲक्शन, दॅट इज अ रेडॉक्स रिॲक्शन. ही रेडॉक्स रिॲक्शन आपण या ठिकाणी दिलेली आहे. विचार कसा केला ते लक्षात घ्या. तो लक्षात आला की 6च्या 6 एक्झाम्पल लिहिता येतील. लेफ्ट हँड साईडला ऑक्सिडेशन, राईट हँड साईडला रिडक्शन. Pb gives Pb2++ 2 इलेक्ट्रॉन, Ag++1 इलेक्ट्रॉन गिव्स Ag. 2 इलेक्ट्रॉन लॉस होतात आहे, 1 इलेक्ट्रॉन गेन होतोय असं होणार नाही. इलेक्ट्रॉन लॉस गेन बॅलन्स पाहिजे. मग याला आपण 2 नी मल्टिप्लाय केलं, ही रिॲक्शन आली. आणि या 2, ही ऑक्सिडेशन रिॲक्शन, ही रिडक्शन रिॲक्शन, त्या दोघांची ॲडिशन केली की नेट रिॲक्शन. पहिले 2 इलेक्ट्रॉन लिहायचे मग कॅन्सल करायचे, ते पण गरज नाही. पहिलेच कॅन्सल करा, डायरेक्ट ही लिहिली तरी सुद्धा चालते. दुसरं एक्झाम्पल, ऑक्सिडेशन हाफ सेल, रिडक्शन हाफ सेल. या ठिकाणी ऑक्सिडेशन होत आहे. ऑक्सिडेशन म्हणजे काय, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. मग लॉस ऑफ इलेक्ट्रॉन कसं होईल, H2 गिव्स ट्वाइस ऑफ H++ 2 इलेक्ट्रॉन. ठीक आहे, इथे रिडक्शन होणार. काय होईल रिडक्शन, तर रिडक्शन असणार Cr3++ 3 इलेक्ट्रॉन गिव्स Cr. व्हॅलन्सीवरनं लक्षात येतं, Cr3+ 3 इलेक्ट्रॉन गेन करेल आणि Cr देईल. या ठिकाणी H2 गिव्स ट्वाइस ऑफ H++ 2 इलेक्ट्रॉन, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, ऑक्सिडेशन. हे ऑक्सिडेशन आहे, ॲनोड, आणि हे रिडक्शन आहे, कॅथोड. पण होऊन काय राहिलं, 2 इलेक्ट्रॉन लॉस होतात आहे, 3 इलेक्ट्रॉन गेन होतात आहे, असं नाही.
जेवढे लॉस होतील आणि गेन होतील ते बॅलन्स पाहिजे. मग आता 2 लॉस 3 गेन याला बॅलन्स कसं करणार, तर याला मल्टिप्लाय करा तुम्ही 3 नी आणि याला मल्टिप्लाय करा तुम्ही 2 नी. मग काय होईल सांगा. थ्राइस ऑफ H2 गिव्स अस 6H प्लस 6 इलेक्ट्रॉन. याला 2 नी मल्टिप्लाय. ट्वाइस ऑफ Cr3 प्लस 6 इलेक्ट्रॉन गिव्स अस ट्वाइस ऑफ Cr. बघा 6 इलेक्ट्रॉन लॉस झाले, 6 इलेक्ट्रॉन गेन झाले. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन लॉस, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन गेन सेम पाहिजे. त्याच्याकरता योग्य आकड्याने मल्टिप्लाय केला आपण. आता काय करा, ॲडिशन करा. थ्राइस ऑफ H2 प्लस ट्वाइस ऑफ Cr3 मायनस 6 इलेक्ट्रॉन कॅन्सल आहे. गिव्ह 6H प्लस ट्वाइस ऑफ Cr. दिस इज रेडॉक्स रिॲक्शन. कसं केलं, ऑक्सिडेशन हाफ सेल, रिडक्शन हाफ सेल. H2 gives twice of H plus 2 इलेक्ट्रॉन. Cr3 प्लस 3 इलेक्ट्रॉन gives Cr. 2 इलेक्ट्रॉन लॉस, 3 इलेक्ट्रॉन गेन. चालणार नाही, लॉस गेन सारखे पाहिजे. याला 3 नी मल्टिप्लाय, याला 2 नी मल्टिप्लाय. रिॲक्शन्स लिहिल्या आणि नेट रिॲक्शन लिहिली रेडॉक्स रिॲक्शन. सेम कन्सेप्ट इकडे वापरा. ऑक्सिडेशन हाफ सेल, रिडक्शन हाफ सेल. ऑक्सिडेशन हाफ सेल, Zn gives Zn2 प्लस 2 इलेक्ट्रॉन. रिडक्शन हाफ सेल, ट्वाइस ऑफ H प्लस 2 इलेक्ट्रॉन गिव्स H2. रिडक्शन रिॲक्शन आहे. 2 इलेक्ट्रॉन लॉस, 2 इलेक्ट्रॉन गेन. म्हणजे सरळ सरळ ॲडिशन करा. Zn प्लस ट्वाइस ऑफ H प्लस गिव्स अस Zn2 प्लस H2. दिस इज द नेट रिॲक्शन. ही होती ऑक्सिडेशन, ही होती रिडक्शन आणि ही नेट रिॲक्शन आहे रेडॉक्स रिॲक्शन. चला या ठिकाणी बघा. Cu gives ऑक्सिडेशन हाफ सेल, रिडक्शन हाफ सेल. Cu gives Cu2 प्लस 2 इलेक्ट्रॉन आणि रिडक्शन रिॲक्शन आहे Ag प्लस 1 इलेक्ट्रॉन गिव्स Ag. आता पुढचं काम मी तुमच्यासाठी सोडतो. या ठिकाणी 2 इलेक्ट्रॉन लॉस आहे, इथे 1 इलेक्ट्रॉन गेन आहे. सरळ आहे, याला 2 नी मल्टिप्लाय करा आणि मग त्यांचं ॲडिशन करा. नेट रिॲक्शन तुम्हाला मिळाल्याचं दिसेल. चला इथे बघू. Cr गिव्स ऑक्सिडेशन आहे. Cr gives Cr3 प्लस 3 इलेक्ट्रॉन. लॉस ऑफ इलेक्ट्रॉन ऑक्सिडेशन. Fe3 प्लस 3 इलेक्ट्रॉन गिव्स Fe. गेन ऑफ इलेक्ट्रॉन रिडक्शन आहे. आता 3 इलेक्ट्रॉन लॉस, 3 इलेक्ट्रॉन गेन. सरळ या दोघांची सम करा, नेट रिॲक्शन तुम्हाला मिळाल्याचं दिसून येईल. याच्या बाबतीत घ्या. ऑक्सिडेशन हाफ सेल, रिडक्शन हाफ सेल. इकडे ऑक्सिडेशन, इकडे रिडक्शन. Zn gives Zn2 प्लस 2 इलेक्ट्रॉन आणि इथे Pb2 प्लस 2 इलेक्ट्रॉन गिव्स Pb. जेवढे इलेक्ट्रॉन लॉस झाले, गेन झाले. सरळ आहे, नेट रिॲक्शन या दोघांची सम करा. या पद्धतीने तुम्हाला जर का रिप्रेझेंटेशन दिलं असेल तर त्यावरनं नेट रिॲक्शन आपण लिहू शकतो. उलट सुद्धा भाग लक्षात घ्या. जर का नेट रिॲक्शन दिली असेल तर रिप्रेझेंटेशन लिहिता येईल. कसं, ही नेट रिॲक्शन तुम्हाला दिली आहे. रिॲक्शनकडे बघा. पीबीचं रूपांतर कोणात झालं, Pb2 प्लस. Pb गिव्स Pb2 प्लस म्हणजे याचा अर्थ Pb गिव्स Pb2 प्लस 2 इलेक्ट्रॉन किंवा Pb गिव्स Pb2 प्लस म्हणजे इन्क्रीज इन पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट, दॅट इज ऑक्सिडेशन. म्हणजे Pb पाशी ऑक्सिडेशन झालंय. हा लेफ्ट हँड साईडचा इलेक्ट्रोड आहे. मग याला लेफ्ट हँड साईडला लिहा. Pb सिंगल व्हर्टिकल लाईन Pb2 प्लस. Ag प्लस गिव्स Ag. डिक्रीज इन पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट, दॅट इज रिडक्शन. म्हणजे याला राईट हँड साईडला लिहा. मग राईट हँड साईडला कसं लिहायचा, Ag प्लस सिंगल व्हर्टिकल लाईन Ag आणि या दोघांच्या मध्ये डबल व्हर्टिकल लाईन. Pb सिंगल व्हर्टिकल लाईन Pb2 प्लस डबल व्हर्टिकल लाईन Ag प्लस सिंगल व्हर्टिकल लाईन Ag. रिॲक्शनवरून काय लिहिलेलं आहे, रिप्रेझेंटेशन. याच्या बाबतीत बघा. हायड्रोजनचा H प्लस इन्क्रीज इन पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे ऑक्सिडेशन आहे. याच्यापाशी ऑक्सिडेशन, याच्यापाशी रिडक्शन. मग आता हायड्रोजन इलेक्ट्रोड जो आहे त्याच्यापाशी ऑक्सिडेशन म्हणजे तो लेफ्ट हँड साईडला लिहिणार. मग कसा लिहायचा, Pt सिंगल व्हर्टिकल लाईन H2H प्लस आणि याच्यापाशी रिडक्शन आहे डबल व्हर्टिकल लाईन Cr3 प्लस सिंगल व्हर्टिकल लाईन Cr. बाकीच्या गोष्टी पायाशी लिहिता येतील ज्या आपण इथे दाखवलेल्या आहेत. इथे बघा, ही रिॲक्शन आहे तुमची. Zn gives Zn2 प्लस ऑक्सिडेशन. सरळ आहे, Zn gives Zn2 प्लस ऑक्सिडेशन लेफ्ट हँड साईडला आणि H प्लस गिव्स H2 म्हणजे रिडक्शन. हे झालं त्याचं रिप्रेझेंटेशन. आहे की नाही सेम बघा. इथे नेट रिॲक्शनवरनं आपल्याला लिहिता येईल. तुम्ही ट्राय करून बघू शकता. म्हणजे तुम्ही दोन्ही गोष्टी ट्राय करा.
तुम्हाला रिप्रेझेंटेशन दिलं असेल तर त्यावरनं सेल रिॲक्शन लिहिता यायला पाहिजे, सेल रिॲक्शन दिलं असेल तर त्यावरनं रिप्रेझेंटेशन लिहायला पाहिजे. मी तर असं म्हणतो की तुमची प्रॅक्टिस कशी पाहिजे. तुम्हाला सांगितलं पी हा ॲनोड आहे, पी हा काय आहे ॲनोड, आणि AG हा कॅथोड आहे, जे मी आता मागे तुम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये लिहायला सांगितलं होतं. आणि यावरून ॲक्च्युअली तुम्हाला रिप्रेझेंटेशन पण डेव्हलप करता आलं पाहिजे, रिॲक्शन पण डेव्हलप करता आली पाहिजे. हे ज्याला जमलं त्यांनी समजून घ्यायचं की हा टॉपिक आपल्याला अतिशय व्यवस्थित समजलेला आहे. लक्षात येत आहे. थँक्यू.